पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी केली जाते। आरोपी रोहन चौधरी आणि सुनीता चौधरी यांना घेऊन पोलिसांकडून रुग्णालयाचा पंचनामा केला जातोय। पुण्यातील वडगाव शेरी भागात निरामय रुग्णालय चौधरी कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन दीप्तीने या रुग्णालयात गर्भलिंग तपासणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। मुलगी असल्याचं निदान झाल्यानंतर चौधरी कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली। चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचं मगर कुटुंबियांनी फिर्यादीत उल्लेख केलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल, पुढची अपडेट काय? गर्भलिंग निदान चाचणी सध्या समोर आहे। निश्चित आपण बघू शकतो की मी सध्या पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये असलेल्या याच निरामय हॉस्पिटलच्या बाहेर उभा आहे, ज्या ठिकाणी आता रोहन चौधरी म्हणजेच दीप्ती चौधरीचे पती या ज्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। त्याची चौकशी जी आहे त्याच्यासोबतच या हॉस्पिटलच्या रुग्णालय प्रशासनाचे काही डॉक्टर असतील किंवा काही इतर लोक असतील त्यांची देखील चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरुवात आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं। यासोबतच महिला आयोगाचे सदस्य जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर चौधरी कुटुंबियाच्या घरात जेव्हा दीप्ती चौधरींनी आत्महत्या केली त्यापूर्वी तिने तिच्या घरच्यांना म्हणजे तिच्या माहेरच्यांना याच हॉस्पिटलबद्दल सांगितलं होतं की ज्या वेळेला तिला गर्भपात करण्याचा दबाव या चौधरी कुटुंबियांनी टाकला होता तो याच हॉस्पिटल प्रशासनाच्या इथे येऊन तिने गर्भपात करण्याचं ठरवलं होतं, तो देखील दबाव होता। हे सगळं जे पुरावीनिशी याच्या सगळ्या गोळा करण्यासाठी जे आहे ते उरई कांचन पोलीस सध्या रोहन चौधरीला घेऊन या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहे। हे तेच हॉस्पिटल आहे जिथे या आता प्रशासनाची रुग्णालय प्रशासन असेल, रोहन चौधरी असेल यांची समोरासमोर बसून चौकशी केली जाईल। काही पुरावे जे आहेत ते देखील गोळा केले जातील आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं त्याला आता वेग येणार आहे। आपण जर पाहिलं तर सध्या पोलीस जे आहेत त्यासोबतच रुग्णालय प्रशासन असेल, महिला आयोगाच्या सदस्य असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सध्या केली जाते आहे। दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण जे आहे ते 24 तारखेला घडलं होतं आणि त्यानंतर या रुग्णालयावर जो ठपका ठेवण्यात आला होता, या रुग्णालयावर आरोप करण्यात आले होते। नक्कीच अक्षय, त्यामुळे चौकशी अंती काय आणखी कारणामे समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। महत्त्वाची बातमी आहे, सध्या हॉस्पिटलची चौकशी सुरू आहे।